हरिओम श्री गुरुभ्योम नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, आपण मुंडकोपनिषदेच्या दुसऱ्या खंडामधल्या चौथ्या श्लोकाचा विचार आता करणार आहोत. या मंत्रामध्ये अथर्वा ऋषी अग्नीला आहुती केव्हा द्यायची असते याचं अतिशय सुंदर आणि सुस्पष्ट वर्णन करतात. चौथ्या मंत्रामध्ये ते म्हणतात, काली करालीच मनोजवाच सुलोहितायाच सुधूम्रवर्णा स्फुल्लिंगिनी विश्वरुचीच देवी लीलायमान इति सप्त जिव्हा. ज्या अग्नीच्या जिव्हा म्हणजे जिव्हाप्रमाणे जो वर दिसतो आपल्याला, अग्नी जिभेप्रमाणे दिसतो, त्या जिव्हा या काली कराली त्या काळ्या आहेत, अति उग्र आहेत. कराली म्हणजे उग्र, काळ्या रंगाच्या दिसतात. मनोजवा म्हणजे मनाप्रमाणे चंचल आहेत, वेगवान आहेत. मनोजव याचा अर्थ वेगवान. मारुतीचं वर्णन केलेलं आहे. मनोजवम मारुतितुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजं वा नरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. मनोजवम याचा अर्थ काय, तर जे अत्यंत वेगवान आहे त्याला मनोजवम म्हणतात. तसा हा अग्नी वर अत्यंत वेगाने जेव्हा जात असतो, सुलोहिता म्हणजे लाल भडक दिसतो, त्याचबरोबर सुधूम्रवर्णा धुऱ्याच्या वर्णाचा दिसतो. फुल्लिंगिनी म्हणजे निखारे उडतात, त्याप्रमाणे त्यातून निखारे जसे बाहेर पडतात, स्फुल्लिंग. विश्वरुची देवी सगळ्या बाजूने प्रकाशित असलेली दैदिप्यमान, त्याला विश्वरुची देवी असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या अग्नीचा दैदिप्यमान प्रकाश हा सगळ्या बाजूनी पडलेला असला पाहिजे. लीलायमाना हा जो अग्नी हविर्भाग ग्रहण करायला उत्सुक आहे त्याला लीलायमान असं म्हटलेलं आहे. तळपता अग्नी ज्याला आपण म्हणतो, तसा तळपता अग्नी म्हणजे लीलायमाना हा. तर असा हा अग्नी आहे. आता बघा, अग्नी कसा असला पाहिजे परत एकदा सांगतो. अथर्वा ऋषी शौनक ऋषींना सांगतायत की हे शौनक ऋषी, कोणत्या प्रकारच्या अग्नीमध्ये आहुती समर्पित करावी, आहुती घालावी, तो अग्नी कसा असला पाहिजे, तर काळ्या रंगाचा अति उग्र असला पाहिजे. काळ्या रंगाचा म्हणजे याचा अर्थ काय होतो, बाजूनी तो काळा दिसला पाहिजे, मध्ये लाल पिवळा दिसला पाहिजे, असा प्रकारचा अग्नी असतो. बाजूनी काळा दिसतो कारण जे लाकूड जळत असतं त्याची ती प्रतिभा वरच्या बाजूला दिसते, त्याची सावली वरच्या बाजूला येते, म्हणून तो साईडनी बॉर्डर काळी दिसते त्याची. जो अतिउग्र आहे, जो मनाप्रमाणे अति वेगवान आहे, जो सुंदर लाली धारण केलेला आहे आणि त्याचबरोबर सुंदर धुराप्रमाणे दिसतो, ज्याच्यामधून ठिणग्या पडत असतात आणि सगळ्या बाजूंना जो दैदिप्यमान होऊन प्रकाशित करतो, आणि जो हवीर भाग हवन करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मग ते तीळ असतील, तांदूळ असतील, तेल असेल, तूप असेल, जे काही असेल, समिधा असतील, ते ग्रहण करण्यासाठी जो उत्सुक आहे, अशा जर 7 जिव्हा जेव्हा बाहेर निघतात, म्हणजे त्याची 7 अशी जिभेप्रमाणे टोकं त्याच्या शेंड्याला अग्नीच्या दिसतात, तो अशा प्रकारचा अग्नी आहुतीरूप भोजन करण्याला तयार आहे असं समजावं. अप्रज्वलित अग्नीमध्ये हवन करू नये, असं सुंदर वर्णन या अथर्वा ऋषीने शौनक ऋषींना सांगितलेलं आहे. आणि मग अशा प्रकारचं हवन केल्यानंतर त्याचं फळ काय मिळतं तेही पुढं सांगतात. अथर्वा ऋषी शौनक ऋषींना अग्नीमध्ये हवन केल्याचं फळ सांगतात. एतेषु यश्चरते भ्राजमानेषु यथा कालं चाहुते हृदयानां तम नयन्ते त्या सूर्यस्य रश्मयो यत्र देवानां परितेशिक अधिवासः. यहाच कोणताही अग्निहोत्र करणारा मनुष्य एतेषु भ्राजमानेषु या दैदिप्यमान ज्वाळेमध्ये यथा कालम योग्य वेळी चरते अग्निहोत्र करतो, तम ही आददयान अशा अग्निहोत्री माणसाला निश्चित प्रमाण
अददायन आपल्याबरोबर एताः आहुतियाम सूर्यस्य रश्मयाः सूर्याचे किरण बनवून तो घेऊन जातो आणि ज्या ठिकाणी देवता वास करतात त्या ठिकाणी अग्नी त्या अग्निहोत्री करणाऱ्या माणसाला घेऊन जातो. आता या मंत्राचं स्पष्टीकरण बघूया. जो कोणी साधक आत्ता ज्याप्रमाणे अग्नी सांगितलेला आहे त्या 7 प्रकारच्या ज्वाळांनी युक्त असलेल्या अग्नीमध्ये शास्त्रविधीप्रमाणे आहुती देऊन अग्निहोत्र करतो, तो आपल्या मृत्यूसमयी सूर्याचे किरण बनतो. म्हणजे अग्नी त्याला सूर्याचे किरण बनवतो आणि जिथं देवदेवतांचा वास करणारा इंद्र राहतो त्या ठिकाणी स्वर्गाच्या ठिकाणी त्या अग्निहोत्री माणसाला घेऊन जातो. असं या अग्निहोत्र करणाऱ्या माणसाला फळ मिळतं आहे. आता 6व्या मंत्रात काय सांगतात बघूया. 6व्या मंत्रात त्या श्लोकाचं स्पष्टीकरण देत आहेत अथर्वा ऋषी की हा अग्निहोत्री माणूस सूर्यकिरणाप्रमाणे जातो कसा. एतैहि इतितमाहुतयाव सुवर्चसः सूर्यस्य रश्मि भार्यजनमान वहन्ति प्रियां वाचं अदिमन्त्रोच्चरन्ते एषवः पुण्यः सुकृतो ब्रह्मलोकः. सुवर्चसः म्हणजे दैदिप्यमान, आहुतयः आहुती, एहि एहि या या असं बोलतात. एषः वहा सुकृतः हाच शुभकर्म करणारा पवित्र असा ब्रह्मलोक आहे. इति प्रियाम वाचम अशा प्रकारची प्रियवाणी अभिवदन्त्य वरचेवर करून अर्चयन्त्य त्याचा आदर सत्कार करून तम यजमानस्य सूर्यस्य तो सूर्याचा पाहुणा आहे असं समजून रश्मीभिः वहंती सूर्याचे किरण त्याला घेऊन जातात. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण बघूया. जो मनुष्य जो अग्निहोत्र करणारा अग्निहोत्री आहे तो पूर्वी सांगितलेल्या अग्नीमध्ये तशा प्रकारचा अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर आपल्या मृत्यूनंतर सूर्यकिरणामध्ये परिणत होतो आणि मग सूर्यकिरण त्या साधकाला म्हणतात, हे साधक महाराज, तुम्ही या, तुमच्या शुभकर्माचं फळ ब्रह्मलोक अर्थात भोगरूप सुखांचा भोगस्थान स्वर्गलोक आहे. असं पुन्हा पुन्हा आदरपूर्वक अत्यंत मधुरवाणीने सूर्याचे किरण त्याला सांगतात आणि स्वर्गलोकाला पोहोचवतात. त्या ठिकाणी ब्रह्मलोक याची प्रचिती येते आणि स्वर्गाचा अधिपती इंद्रसुद्धा भगवंताचंच रूप आहे याची प्रचिती स्वर्गलोकामध्ये गेल्यानंतर येते. आता यानंतरच्या मंत्रामध्ये अथर्व ऋषी सांगतात, प्लवा हे ते अदृढा यज्ञरूपा अष्टादशोक्तमवरम येषु कर्म एते श्रेयो ये अभिनंदती मूढा जरामृत्युंते पुनरेवापि यंती. या ठिकाणी त्यांना या मंत्रामध्ये सांगायचं आहे की अशा प्रकारचा कल्याणकारी मार्ग सोडून जो मनुष्य अतिशय खालच्या दर्जाच्या उपासना करतो, म्हणजे मनापासून काही न करता उपासना केल्यासारखं दाखवतो, त्याची अवस्था काय होते. ही एते यज्ञरूपा हा निश्चितप्रमाणे हा यज्ञरूप 18 प्लवाहा 18 नौका अदृढा येशू अस्थिर अशा अवरम कर्म नीच प्रकारची उपासना आणि सकाम कर्म करतो. उक्तम ये मूढा अशा मूर्खांसाठी एतत् श्रेय अभिनिंदती हाच कल्याणकारी मार्ग आहे असं समजतात. ते पुन्हा अपि वारंवार जरा मृत्यूम वृद्ध आणि मृत्यू यामध्येच गुरफटून जातात. आता ह्याला 18 प्रकारच्या नौका असं का म्हटलेलं आहे.
तर या मंत्राचा अर्थ आपण बघूया. यज्ञाला नौकेची म्हणजे नावेची उपमा दिलेली आहे. या मंत्रामध्ये यज्ञाला जहाज किंवा नावेची उपमा दिलेली आहे. मग त्या 18 कशा? तर नित्य, दर्श, पौर्णिमास, चातुर्मास्य या सगळ्या प्रकाराने मिळून एका वर्षामध्ये 18 प्रकारचे अग्निहोत्र होत असतात किंवा वैश्यदेव होत असतात. 18 प्रकारचे असे अग्नी होतात एकंदर एका वर्षामध्ये. नित्य, दर्श, पौर्णिमास, चातुर्मास्य असे एकंदर 18 होतात. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या उपासना आहेत त्या काहीतरी मनामध्ये इच्छा ठेवून आणि ह्या यज्ञकर्म सारख्या अग्निहोत्र करणारे ही कर्म ही योग्य नाहीत असं जो समजतो तो संसार समुद्र तर पार करत नाहीत, परंतु तो वेगवेगळ्या योनीमध्ये जातो. कारण या यज्ञाचं महत्त्व तो मूर्ख माणूस समजत नाही आणि मग पुन्हा पुन्हा वृद्धावस्था आणि मरणाच्या दुःखामध्ये पडतो. परत एकदा ह्याचा अर्थ बघा. मुद्दा एक, वर्षामध्ये एकंदर 18 प्रकारचे अग्निहोत्र सांगितलेले आहेत. म्हणजे नित्य अग्निहोत्र, दर्शामावस्येचं अग्निहोत्र, पौर्णिमेचं अग्निहोत्र, चातुर्मासातले 4 असे सगळे मिळून 18 अग्निहोत्र होतात. तर या 18 अग्निहोत्राला नावेची उपमा दिलेली आहे. जो मनुष्य हे या 18 प्रकारच्या नौका समजून घेत नाही, याचं फळ समजून घेत नाही, याचं महत्त्व समजून घेत नाही आणि हे सोडून काहीतरी वेगळीच उपासना करत बसतो आणि काहीतरी मनामध्ये इच्छा ठेवून उपासना करतो, तो संसार समुद्र तर सोडाच, पण छोटी नदीसुद्धा पार करू शकणार नाही. आणि मग तो जीव दुःखामध्येच जन्ममरणाचा आणि वृद्धापकाळ आणि मरण या सगळ्याच्या फेऱ्यामध्ये अडकून बसतो. म्हणून याच्यासाठी या उपनिषदाचा अभ्यास का करायचा? तर महाराज हे कारण आहे. उपनिषदामध्ये अनेक प्रकारची मुक्ती मिळण्याची साधनं सांगितलेली आहेत. ज्याला जसं जमेल तसं त्यांनी करावं. प्रत्येकाला अग्निहोत्र जमेलच असं नाही. त्याने दुसरं काहीतरी करावं जे आतापर्यंत सांगितलं आणि यापुढं ऋषी सांगतील. ज्याला जे जमेल ते करावं. म्हणूनच याला ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे, गूढ ज्ञान म्हटलेलं आहे. प्रत्येक गोष्ट का करायची, कशी करायची आणि ते केल्यामुळं काय होतं याचं विस्तृत आणि सखोल विवेचन उपनिषदामध्ये दिलेलं आहे. ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्मज्ञान म्हणजे काय, ब्रह्माचं वस्तीचं ठिकाण कोणतं आहे, अंतरात्मा कुठे असतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आता बघितलेली आहेत. ज्याला अग्निहोत्र करणं शक्य आहे त्याने ते कसं करावं, आहुती कधी टाकावी, त्याचं फळ काय मिळतं, हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. आता अशा अग्निहोत्रासारख्या व्रताला जे तुच्छ मानतात त्यांचं काय होतं ते सांगतात. अज्ञानी लोकांचं काय होतं. अविद्ययामनंतरे वर्तमानः स्वयं धीरा पंडितं मन्यमानः जंघन्यमानः परियन्ति मूढा अंधेनैव नियमाना यथांधा. अविद्यायाम अंतरे, अविद्येमुळं म्हणजे न जाणण्यामुळं, चुकीच्या ज्ञानामुळं, वर्तमानः स्वयंधीराः स्थिर होऊन सुद्धा आपल्याला बुद्धिमान समजणारे, पंडित समजणारे मूढाः मूर्ख लोक, जंघन्यमानाः वरचेवर आघात सहन करावा लागतो त्यांना, परियंती भटकत राहतात, यथा अंधेन एव नियमानाः अंधाः ज्याप्रमाणे एखाद्या आंधळ्याला दुसऱ्या आंधळ्यानेच मार्ग दाखवावा त्याप्रमाणे ते भरकटत जातात. काय उपमा दिली आहे बघा. तर या श्लोकाचा अर्थ आपण परत बघूया. हे का सांगितलेलं आहे की स्वतःला फार शहाणा समजू नये. सनातन धर्मामध्ये सांगितलेल्या कोणत्याही कर्माला तुच्छ करू नये. सनातन धर्मातल्या प्रत्येक कर्माला, मग यज्ञ असो, याग असो, होम असो, हवन असो, आता परवा कालच श्रीरामाची
प्राणप्रतिष्ठापना झाली, या अशा ज्या वेदोक्त गोष्टी आहेत त्या का सांगितलेल्या आहेत, कशासाठी सांगितलेल्या आहेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत. त्या समजून न घेता विनाकारण त्याच्यावर टीका करत बसायचं, त्याला तुच्छ लेखायचं आणि आपण फार शहाणे आहोत, आपण पंडित आहोत, ज्ञानी आहोत असं समजणारे खरोखरी मूर्ख आहेत, असं अथर्व ऋषी सांगतायत शौनक ऋषींना. आणि मग त्यांची अवस्था काय होते हेही सांगतात. असे जे मूर्ख लोक आहेत की जे स्वतःला शहाणे समजतात आणि आपल्या अविद्येचं निरसन करण्याऐवजी, आपल्या अज्ञानाचं ज्ञानामध्ये रूपांतर करण्याऐवजी जे भरकटत राहतात आंधळ्याप्रमाणे, त्यांची अवस्था कशी होते तर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवावा. मग तो भरकटत जातात, कुठंतरी धडकतात, कुठेतरी खड्ड्यात पडतात, कुठल्या तरी पशुच्या सान्निध्यात येऊन त्याच्याकडून दंश करून घेतात. महापुरुषांनी सांगितलेल्या वचनाची अवहेलना करणाऱ्यांची ही अवस्था होते असं स्पष्ट अथर्वण ऋषीने सांगितलेलं आहे. म्हणून बघा तुम्ही, जी वचनं महापुरुषांनी सांगितलेली असतात, संत ज्ञानेश्वर महाराज असू देत, संत तुकाराम महाराज असू देत, एकनाथ महाराज असू देत, नामदेव महाराज असू देत, कोणतेही संत असू देत, त्यांनी सांगितलेल्या वचनाला फार मोठा अर्थ असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती उपकारे, ते जगाचा संसार करणारे असतात. म्हणून अशा श्रेष्ठ पुरुषांच्या वचनांची अवहेलना करणाऱ्यांची अवस्था काय होते, एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवावा. हा कुठं चाललाय ह्याला माहीत नाही, तो कुठं जायचं ह्याला माहीत नाही, दोघं मिळून कुठल्या तरी तिसऱ्याच ठिकाणी जातात, तो मार्ग कसा आहे माहीत नाही, मग धडकतात, खड्ड्यात पडतात, प्राण्यांच्या अंगावर पडतात, नदी कळत नाही, डोंगर कळत नाही, झाड कळत नाही, काय कळत नाही. म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष डोळ्यांनी आंधळं असं समजायचं नाही, त्यांना मार्गच, आयुष्यातल्या प्रगतीचा मार्गच त्यांना कळत नाही आणि मग ते भरकटत जातात. आंधळा म्हणजे प्रत्यक्ष अगदी डोळ्याने जन्मांध आहे असा अक्षरशः अर्थ घ्यायचा नाही आहे. या ठिकाणी ज्ञानाच्या दृष्टीने अंध आहे, अविद्या आहे त्यांच्या ठिकाणी, मग ते अज्ञानामुळे भरकटत जातात, काय करावं हे कळत नाही त्यांना. मग ह्या लोक असं का वागतात, अविद्यायां बहुधा वर्तमाना वयं कृतार्था इत्यभिनयन्ति बालाः यत्कर्मेणेनो न प्रबदन्ति रागात तेनातुराः क्षीणलोकाश्च वन्ते. बालाः अविद्यायां, हे मूर्ख लोक उपासनारहित काहीतरी हेतू ठेवून कर्म करतात. बहुधा वर्तमानाः वयं कृतार्थाः, अनेक प्रकारे आपण कृतार्थ झालो आहे. इति अभिमन्यन्ति, असा अभिमान धरून, यत्कर्मिणाः, कारण सकाम कर्म करणारे लोक, रागात न प्रवेदयंती, विषयांची आसक्तीच्या कारण कल्याणकारी मार्ग त्यांना सापडत नाही. ते न, या कारणाने, आतुराहा, वारंवार दुःखाने आतुर होऊन, क्षीणलोकाहा, पुण्योपार्जित लोकांच्या पासून दूर जाऊन, चवंते, खाली पडतात. आता याचा अर्थ आपण नीट बघूया. पूर्वीच्या मंत्रांमध्ये जे सांगितलं आहे की अशा प्रकारचे लोक काहीतरी इच्छा मनात ठेवून आयुष्यामध्ये कर्म करतात आणि त्या अज्ञानी मनुष्यानं वाटतं की आपण आपलं कर्तव्य पालन केलेलं आहे. शिक्षण घेतलं, नोकरी मिळाली, लग्न केलं, 2-3 मुलं झाली, संसार केला, झालं आपलं काम. आणि संसाराच्या किंवा स्वतःच्या उन्नतीच्या दृष्टीने ते काहीही करत नाही, फक्त पैसा कमवतात आणि बसतात. परंतु परमानंद कशात आहे, शाश्वत सुख कशात आहे, याचा ते विचार करत नाहीत. किमान वय झाल्यानंतर तरी करावा. पण ते न करता ते मोहात पडून भोगप्राप्तीच्या मागच लागतात. मग ते स्वर्गापर्यंत जातच नाहीत, खालीच पडतात, असं स्पष्ट ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हीच गोष्ट अधिक स्पष्ट करण्यासाठी सांगतात, इष्टापूर्तं मन्यमाना वरिष्ठम नान्यश्रेयो वेदयन्ति प्रमूढाः नाकस्य पृष्ठे ते सुकृते भूत्वाम लोकम हीनतरम वा विशंती. 10व्या मंत्रामध्ये अथर्व ऋषी सांगतायत, इष्ट आणि पूर्त म्हणजे आपली मनामध्ये काहीतरी कामना धरून तीच श्रेष्ठ आहे असं समजून, परमूढाः, अत्यंत मूर्ख लोक, अन्यत श्रेयाः न वेदयन्ति, दुसऱ्या
श्रेयस्कर अशा कर्माला जाणत नाहीत. वे सुकृते पुण्य नाकस्य पृष्ठे. ते पुण्यकर्मांचं फलस्वरूप स्वर्गाच्या स्थानामध्ये अनुभूत्वा तशा प्रकारचे भोग पृथ्वीवर घेऊन या मनुष्य लोकात हीनतरम विशंती, अत्यंत हीन योनीमध्ये जातात. काय सांगितले बघा ह्याच्यात. हे अतिशय मूर्ख भोगासक्त मनुष्य आपल्याला भोग पाहिजे आहे अशा हेतूने कर्म करत राहतात. वेद आणि ग्रंथामध्ये शास्त्रांमध्ये जे शाश्वत सुखाचं साधन सांगितलेलं आहे ते न मानता वेगळ्याच गोष्टी करतात. भजन, ध्यान, निष्काम भावनेने कर्तव्य या गोष्टी न करता, भगवंताबद्दलची जिज्ञासापूर्वक प्रयत्न न करता, भगवंताला न जाणता, त्या गोष्टींकडे लक्ष न देता मग काय करतात, आपल्या पुण्याचा जर काही थोडंफार पुण्य केलं असेल तर त्याचाही क्षय करून घेतात आणि मग पुन्हा मनुष्य लोकांमध्ये किंवा त्याहीपेक्षा नीच योनीमध्ये येतात किंवा नरकात जाऊन पडतात. भगवद्गीतेतल्या 9व्या अध्यायात 20व्या आणि 21व्या श्लोकात ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. भगवंत म्हणतात, त्रैविद्या मां सोपाः पूतपापा यज्ञैश्वरी स्वर्गांती प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोक अशंती दिव्यंदी दिविदेव भोगान ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रिधर्म अनुपनामा गतागतं कामकामा लभन्ते. 3 वेदांचे ज्ञानी बौद्धिक धर्मीय हे यज्ञातील सोमरस पिऊन पापापासून पवित्र होऊन ब्रह्मरूप अशा माझ्या यज्ञामार्फत पूजा करून इंद्रलोकाची इच्छा करतात. ते स्वर्गसुख भोगतात आणि पुण्याचा क्षय झाल्यावर पुन्हा मृत्यूलोकात जन्माला येतात. त्याप्रमाणे वैदिक धर्माच्या कामामध्ये रत झालेले आणि विषयभोगांचीच इच्छा करणारे मृत्यूलोक आणि स्वर्ग यांच्यात येरझारा करत असतात. म्हणजे स्वर्गलोकाची इच्छा ठेवून जे काही पुण्य करतात त्यांना मुक्ती मिळत नाही. त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची कर्म केली पण स्वर्गलोकाची इच्छा ठेवून केली तर त्यांना अगोदर स्वर्ग मिळतो, त्यांचा पुण्यक्षय झाला की ते नरकात येऊन पडतात आणि नरकातून पुन्हा पृथ्वीवर येतात. अशा प्रकारचं त्यांचं चक्र चालू राहतं. ते मुक्त होतच नाही. याचा हे सांगण्याचा अथर्व ऋषींचा उद्देश काय आहे की तुम्ही भगवंताची आराधना जी करता, भजन ध्यान जे करता ते निष्काम भावनेने करा. कुठला हेतू मनात ठेवून करू नका. तुम्हाला तात्पुरतं स्वर्गसुख मिळेल, पुन्हा नरकात पडणार तुम्ही, पुन्हा तुम्ही कुठल्या तरी योनीमध्ये जाऊन पडणार पृथ्वीवर येऊन आणि हे तुमचं चक्र चालू राहणार. असं करण्यापेक्षा दुर्लभ असा मनुष्यजन्म तुम्हाला आलेला आहे तर त्यामध्ये निष्काम भावनेने तुम्ही कर्तव्य पालन करा. म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतर जे ध्यान, भजन, वेद, स्मृती, श्रुती, पुराण यामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्यात तुम्हाला जे काही जमेल ते कर्म करा, पण ते निष्काम भावनेने करा. मला अमुक फळ मिळेल म्हणून मी करतो असं करू नका. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. बँकेमध्ये तुमचे समजा 1,00,000 रुपये FD आहे. ती FD तुम्ही मोडली. अगोदर तुम्ही काय केलं, कष्ट करून 1,00,000 रुपये मिळवले, बँकेमध्ये ठेवले. म्हणजे तुम्ही काय केलं, तुमचं कर्तव्य पालन करणारे केलं आणि थोडा पुण्यसंचय केला. मग ती FD मोडून तुम्ही काय केलं, चैन केली. म्हणजे तुम्ही स्वर्गसुख भोगलं. पैसे संपले, आता काय, दुःखच दुःख. पैसे संपल्यावर कोणी विचारत नाही, सगळीकडून अपमान होतो. मग तुम्ही जणू काही नरकात जाऊन पडल्यासारखी तुमची अवस्था होती. तसं पण तुम्ही जर निष्काम भावनेने जर सेवा केली, तुम्हाला नको आहे ना, नको मला भोग नको बाबा, हे मला चैन नको आहे, फक्त हृदयातला अंतरात्माला मला पाहायचं आहे बास, हीच भावना ठेवून तुम्ही जर साधना केली तर तुम्हाला या फेऱ्यातून मुक्ती मिळेल असं अथर्वण ऋषीने या 10व्या मंत्रात सांगितलेलं आहे. आता मी या ठिकाणी इथेच थांबतो. तुम्हाला पुन्हा एकदा फक्त आठवण करतो की तुम्ही आता हळूहळू सगळे भाग यूट्यूबवरती यायला लागलेले आहेत. आपण जरूर सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.
हरिओम.